इचलकरंजीत कर्नाटकी बेंदूर उत्साहात धाकल्या पाटलांच्या बैलाने तोडला कर. वस्त्रनगरी इचलकरंजीत पारंपरिक कर्नाटकी बेंदूर सण मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. तर सायंकाळी गावभागातील जुनी गावचा वाडी येथे 121 वर्षाची परंपरा असलेला मानाचा पारंपरिक कर तोडण्याचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये धाकल्या पाटलांच्या बैलाने कर तोडला. धाकल्या पाटलाच्या बैलाने कर तोडला तर पाऊसमान चांगले होते अशी आख्यायिका आहे. शहर व परिसरात कर्नाटकी बेंदूर उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासून गाय बैलांना न्हाऊ माखू घातले जात होते. त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल घालून पुरणपोळीचा नैवेद्य खायला दिला गेला. त्याचबरोबर घरोघरी मातीचे बैल आणून त्याची हरभऱ्याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगावर ठेवून मनोभावे पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला. बैलांना सजवण्यासाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी बाजारपेठेत मांडण्यात आलेल्या स्टॉलवर बळीराजाने गर्दी केली होती. सकाळपासून बैलांना आंघोळ घालून त्यांना विविध आकर्षक रंगांनी व फुलांनी सजवून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येत होती. शहरात अनेक ठिकाणी कर तोडण्याचा कार्यक्रमही पार पडला. तत्पूर्वी बैल पळवणे शर्यतीत विजयी झालेल्या बैल मालकांनी आपल्या बैलांची वाजत गाजत जल्लोषात मिरवणूक काढली. मिरवणूक पाहण्यासाठी व कर तोडण्याचा आनंद लुटण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. सायंकाळी शतकोत्तर रौप्य महोत्सवाकडे चाललेल्या परंपरेनुसार इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने गावभागातील महादेव मंदिर नजीक पारंपरिक पद्धतीने कर तोडण्याचा कार्यक्रम देवाशिष पाटील, शिवांशिष पाटील यांच्या हस्ते पार पडला. तत्पूर्वी उत्सव कमिटीच्या वतीने घेण्यात आलेले बैल पळवणे शर्यती व जनावरांच्या प्रदर्शनातील विजेत्यांना भाजपचे कोल्हापूर जिल्हा पूर्व विभाग प्रभारी रामकृष्ण वेताळ, सहकार महर्षी कल्लापांना, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमानंतर फटाक्यांची मनमोहक आतिषबाजी करण्यात आली. कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.